जाहीर निषेध 244 पाचवे अनुसूचित क्षेत्र म्हणजे आदिवासींची जमीन कोणीच खरेदी करू शकत नाही। तरी पण या कोळेगाव ट्रकवाल्यांनी जी जमीन घेऊन आदिवासींचा कायदा मूळ कायदा 244 पाचवे अनुसूचित क्षेत्र या कायद्याची विटंबना करणाऱ्या या ट्रक मध्ये असणाऱ्या सर्व ट्रकचा जाहीर निषेध। आमची जमीन आम्हाला परत करा, जमीन आमच्या हक्काची। आदिवासी आपला जो माझा कुटुंब चंद्रकांत मोदे हा ट्रस्ट मध्ये जे अन्न छत्रालय त्या ठिकाणी 25 रुपयाचं रिस्टर कुपन घेऊन गेला असता त्याला त्या ठिकाणी जेवण न देता अन्य आपल्याला आदिवासी भाषेत आपल्याला म्हणतात ठाकोड्यांनो तुम्हाला इथं काय आहे, तुम्हाला जेवण वगैरे इथं काय नाही, तुम्ही इथून चालू करायचं अशा भाषेत तिथल्या एक जाणत्या अनुभवी जे लेनेरी देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष चालू विश्वस्त सदाशिव शंकर तामाने तसेच त्यांच्याबरोबर सह असलेले शंकरशेठ तामाने तसेच तिथले कर्मचारी बाळूशेठ मल्हारी आणि शिरसाट म्हणून एक कर्मचारी यांच्या समोर ही घटना घडली असताना तरी सुद्धा त्यांनी आपले ट्रस्टी आहेत म्हणून त्यांना पाठीशी घातलं आणि खोटी साक्ष दिली की या ठिकाणी असा कुठल्याही प्रकार घडलेला नाहीये आणि सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसतंय की हा प्रकार घडलाय। म्हणून या ठिकाणी अशा लोकांचा निषेध आणि ह्या लोकांसाठी आदिवासी समाज काय आहे हा दाखवण्यासाठी हा निषेध मोर्चा आज या ठिकाणी काढलेला आहे। या ठिकाणी मी या ठिकाणी जे तपास अधिकारी होते सौरभ साहेब तुम्हाला एकच सांगतो, आम्ही फक्त एक मांग देतो, देशामध्ये आपण जर संरक्षण करत असेल तर बॉर्डरवरती आर्मी आणि देशामध्ये दुसऱ्या जर देशाचं नागरिकांचं संरक्षण करत असेल तर महाराष्ट्र पोलीस। आज महाराष्ट्र पोलीस जर महाराष्ट्रामध्ये एक नंबरला आहे तर तुम्ही अनेक लोकांचं ऐकून तुमच्या पदवीवरती हा डाग कशाला मारून घेता। हातामध्ये अनेक अधिकारी आहेत ते प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करतात, पण तुमच्यासारखे अधिकारी या ठिकाणी त्यांना दबावाखाली ठेवतात आणि तपास पूर्ण होऊ देत नाही। त्यामुळे मी पोलीस डिपार्टमेंटला दोषी धरत नाही, उलट मी कौतुक करतो, पण या नीच अधिकाऱ्याची ताबडतोब बदली व्हावी याच्यासाठी फक्त आणि यापुढे आदिवासी समाज आता 244 कलम आपल्यासाठी 5व्या अनुसूचितच्या घाटीमध्ये आपण बोलतोय। 44 हा कलम जर ते खरंच अधिकारी असतील, आज ते रिटायरमेंटला आहे, मी म्हणतो माझ्यापेक्षा खूप मोठा अनुभव आहे, त्यांनी 244 कलम 5व्या अनुसूचित समाजाचा काय नियम आहे आणि प्लस त्यांना आठवण करून देतो 5 जानेवारी 2011 मध्ये सुप्रीम कोर्टाने आपल्याला निकाल दिलाय या देशाचे मूळ मालक जर कोण असेल ते फक्त आदिवासी। त्यामुळे या ठिकाणी मी पुन्हा एकदा सर्व पोलीस अधिकारी असतील कर्मचारी असतील कर्मचाऱ्यांचं मी अभिनंदन करतो, तुम्ही तुमचा तपास प्रामाणिकपणे करता। ठीक असेल काही अधिकाऱ्यांच्या बंधनाची तुमच्यासाठी बंध तुम्ही बाजूला ठेवा, कारण तुम्ही देशामध्ये देशाचं रक्षण करणाऱ्या 2 नंबरच्या आमची आदरणीय तुम्ही व्यक्ती आहात, त्या तुमच्या आदरणाचा मान करून तुम्ही तपास चालू करा। या सदाशिव कामाने जो ट्रस्टीचा अधिकारी विसरतोय त्याला तुम्ही अटक करून आम्हाला न्याय मिळवून द्या आणि ही राहिलेली ट्रस्टी बरखास्त करावी अशी मी आपल्याला विनंती करतो। या ठिकाणी थांबतो आणि जर तुम्हाला या ठिकाणी आदिवासी बांधवांचा जर अन्याय झाला, आता फक्त तुम्ही मोर्चा बघता, पुढच्या वेळेला आदिवासीची संस्कृती काय आहे, जर आमच्या नादाला लागला तर दांडक्याशिवाय मारला जाणार नाही। या ठिकाणी थांबतो। जय आदिवासी। आदिवासी समाज हा पेटला आहे, आदिवासी समाजाच्या पेटला तो विजंता येईल। मी म्हणत आहे मोदीजींना सांगतो की महादेव कोळी बिल्ल शेतकरी पूर्ण तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही घाबरू नका या हरामखोरांना, कारण आमच्यावरती तुम्ही वारंवार अन्याय करीत आलेला आहोत।
आम्हाला तुम्ही कमी लेखत आलेले आहोत. आमचा आदिवासी तरुणीवर आमचा बांधव तिथं 25 रुपयाचं कुंपण फाडून अन्न खाण्यासाठी गेला. तो सदाशिव तांबडे, शंकर तांबडे, तो ढेकण्या संजय ढेकणे, त्या नालायक माणसांनी आमच्या युवकाच्या हातातील अन्न वरून कचऱ्यामध्ये फेकलो. अरे मला तुला एक सांगायचंय की नेनेत्रीची जी जागा आहे ते देवस्थान आहे. ती जमीन कोणाची आहे तर आमच्या आदिवासी बांधवांची आहे. त्या जमिनीचा मूळ मालक आदिवासी आहे. आदिवासींचा गैरफायदा घेतला आणि तरतुदी केले तशी करता येत नाही. कारण आदिवासी या देशाचा मूळ मालक आहे. रघुजी भांगरे, बिरसा मुंडा, राया ठाकर, टंट्या मामा यांनी जो संघर्ष केला, अरे तो संघर्ष केला आणि कायदा बनावा लागला 244. आदिवासींचे जमीन कोणीच घेऊ शकत नाही. मग तुम्ही ती जमीन घेऊ आदिवासींवर तुम्ही घडा आणले. 244चा विटंबना केले. तुम्ही आदिवासी कायद्याला मानत नाही. जर आमच्या 244चा तुम्ही आड आले तर तुमच्यावर देश कोणाचा गुन्हा दाखल करू. तो शंकर तांबे नावाचा व्यक्ती आहे. त्याच्यावर 18 गुन्हा दाखल झालेला आहे. त्याला जामीन मिळणार नाही. सदाशिव तो सदाशिव आहे. त्याच्यावर 18 गुन्हा दाखल झालेला आहे. 18 तो पोलीस चौदार म्हणतो ही टंचबाजी आहे. असा 2-3 जणांपुढे म्हणला आणि नारंगाव मध्ये सुद्धा बोललेला आहे. अरे तो हिडू माझ्या जवळ आहे. तुझा कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही. आदिवासींच्या नादी लागू नको. कारण आदिवासी या देशाचा मूळ मालक आहे. 5 जानेवारी 2011 सुप्रीम कोर्टाने जे स्टेटमेंट दिलं आहे. सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वात मेन. आणि तुम्ही आम्हाला सांगता कोण? तुम्ही छाती ठोकून सांगायचं या देशाचे मूळ मालक आम्ही आहोत. आणि जे कोणी आरोपी असेल सर्व आरोपींची चौकशी करा. सर्व आरोपींची चौकशी करा आणि त्यांच्यावरती जे गुन्हे दाखल केले सर्वांना करा. कारण आम्ही आदिवासी शांत आहोत. जर मग ऐका, जर तुम्ही 18 गुन्हा दाखल झालेला आहे, अटक केली नाही तर जे लेनेद्री आहे ते आम्ही पूर्ण बंद करू. ठाकरवाडी आहे, तो ठाकर समाज आहे, त्यांच्या माग सर्व संघटना आहे. बिरसा ब्रिगेड सह्याद्री, बिरसा ब्रिगेड जुन्नर, आदिवासी क्रांतिकारक राया ठाकर समाजसेवक संघटना, सर्व आदिवासी संघटना, सर्व बीर संघटना त्यांच्या पाठीशी आहे. एकाही आरोपीला सुट्टी दिली जाणार नाही. कारण वारंवार जर तुम्ही आमच्यावरती अन्याय करीत असाल तर तुम्हाला सुट्टी देणार नाही. जोरात प्रश्न द्यायचे, जोरात द्यायचे. झालेल्या अमानवीय घटनेचा सर्व महिला वर्गाकडून आदिवासी ठाकर समाज संघटना जुन्नर तालुका तसेच बिरसा ब्रिगेड महिला वर्ग यांच्याबद्दल सगळ्यांतर्फे महिला वर्गाकडून ह्या गोष्टीचा अमानवीय गोष्टीचा जाहीर निषेध नोंदवते. ही गोष्ट अत्यंत म्हणजे नाही का
जर एक तुमच्या घरामध्ये जर आता तिथे तुम्ही सगळे राहता तो पूर्ण डोंगर तुमच्या सातबाऱ्यावरतीच आहे आणि जर एखाद्या घरात जर अडचण आली तर एखादा मुलगा आपल्या तिथे जेवायला गेला तो देवाचा प्रसाद आहे. आपण आलेल्या गेलेल्या माणसाला पण पाणीचं विचारतो. जर तिथे तो गेला आणि त्याला जेवण तिथं दाखवलं आणि त्याने तिकीट पण काढलं सगळ्या नियमांचं व्यवस्थित पालन करून बस तिथं तर त्याला तो जेवण. आदिवासी जय राय ठाकर. माझ्यावर जो अन्याय झालाय शंकर लक्ष्मण तामाणे आणि सदाशिव तामाणे यांनी माझ्यावर अन्याय केलाय. माझ्या मुलाबाळांना काही अन्नपाणी खाऊन दिलं नाही आजपर्यंत मी अशी बसले का आता माझा जेवढा आदिवासी समाज आहे ते माझ्या पाठीशी आहे आणि आता यांचे ना मी सोडणार नाही. यांना अटक शंकर तामाणे सदाशिव तामाणे यांना अटक झालीच पाहिजे. 8 वर्षी लावून ठेवलाय आणि कोण चौधरी साहेब आहे त्याला पण माझी विनंती आहे का तुझी बदली झालीच पाहिजे. मला काय एवढं नाव गाव माहित नाही तुझं. जेवढं तू पाठिंबा दिलाय ना त्यांना अरे किती देवाचे पैसे खाल्ले तू. हॅलो आताशी तुझा बाहेर निघते काय किती त्रास दिलाय मला. आज देवाचे पैसे माजले काय वाले हा किती मला त्रास दिलाय. जसं माझ्या 7 वर्षाची मुलं होती तसं मला याने तळपाय लावलं इथं माझ्या अन्न पाण्यात माती कालवली आणि भाड खावणं हा किती त्रास दिलाय मला. अरे तुम्ही समजून घ्यायचं होतं का आपली सवय ठाकर समाज आला आपण त्याला कसं जीव लावायचं काय करायचं. आणि भाड खाऊन माझं पाणी सुद्धा बंद केलंय. पाणी बंद केलं. माझी पोरं मुलं बाळ इकून तिकडे येऊन देत नव्हती. एवढा माझ्या ठाकरेंचा काय तुला ते घालता काय ए शंकर्या हा ते घालता माझं तुला हा. आता माझे दिवस आले भाड्या पुढे जातोय. पवित्र अशा छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीमध्ये देवनेत्र या ठिकाणी एक अवमाननीय घटना घडली. आपला आदिवासी समाजाचा एक मुलगा त्या ठिकाणी 25 रुपयाचं कुपन घेऊन जातो आणि अन्न मागतो खाण्यासाठी. तर तिथल्या ट्रस्टीने जो त्याच्यावरती केलेला जो प्रकार आहे जो अमानुष जो प्रकार केला त्यांना तिथून त्यांचं अन्न हातात हिसकावून घेतलं आणि त्यांना त्या ठिकाणून बाहेर काढलं. सर्वप्रथम मी या देवस्थान ट्रस्टचा जाहीर निश्चित करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण सर्वजण कशासाठी जमलेलो आहोत तर माझ्या आदिवासी समाजावरती अन्याय झाला. हा अन्याय वारंवार होत असताना आम्ही कवर गप्प बसायचो. आम्ही किती दिवस गप्प बसायचं हेच मी या ठिकाणी सांगतो. माझ्या या ठिकाणी माता भगिनी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत. त्यांचं सर्वात प्रथम मी माझ्या तालुक्याच्या वतीने या ठिकाणी सरचं स्वागत करतो. या ठिकाणी माझ्या समाजावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज माझा सर्व आदिवासी समाज एकवटला आहे. उद्या जर माझ्या आदिवासी समाजाला न्याय मिळाला नाही, माझ्या या तरुणावर झालेल्या अन्यायाला त्याला जर न्याय मिळाला नाही तर होणारा जो उद्रेक आहे त्या उद्रेकाला सर्वस्वी जबाबदारी सरकार आणि प्रशासन राहील एवढं मी या निमित्ताने सांगतो. आणि ज्या डीवायएसपी साहेबांनी आज गुन्हा दाखल होऊ नये आरोपीला अजूनही अटक केली नाही आणि जी स्टंटबाजी आहे आदिवासींची असं जे बेताल वक्तव्य केलेलं आहे त्याचाही आम्ही या समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि थांबतो. जय शिवराय जय आदिवासी. अष्टविनायकापैकी 2 अष्टविनायक जुन्नर तालुक्यामध्ये आहेत. त्यातील एक लेण्याद्री आणि एक ओझर. या ठिकाणी आदिवासी समाजातील स्थानिक तरुण शासकीय त्यांच्या नियमानुसार 25 रुपयाचे कुपन तिकीट काढून त्या ठिकाणी अन्नप्रसाद ग्रहण करण्यासाठी गेला. बरोबर तेथील स्थानिक जी बॉडी होती तेथील कार्यकर्त्यांनी त्याला अपमानास्पद जी वागणूक दिली त्याचा सर्वात प्रथम मी जाहीर निषेध करतो. आज जर महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशभरामध्ये जर पाहिलं तर आदिवासींची परिस्थिती ही दयनीय आहे. 1-2 वर्षापूर्वी जे मणिपूर प्रकरण घडलं सर्वांना आठवतंय का मणिपूर प्रकरण. त्यानंतर जुन्नर तालुक्यामध्ये नारायणगड तेथील आदिवासी समाजातील भिल्ल समाजातील लोकांवरती जाणीवपूर्वक कट कारस्थान करून तेथील आदिवासी लोकांना विस्थापन करण्याचं काम करण्यात आलं. आजपर्यंत आदिवासींवरती एखादा मतीवर अन्याय झाला तर फक्त तोच लक्ष देतो ही परिस्थिती होती. परंतु आज तुम्ही आम्ही आदिवासी महादेव कोळी त्यानंतर ठाकर भिल्ल कातकरी सर्व आदिवासी समाज हा एकत्र येऊन एकत्र लढा देतोय याचा सर्वात प्रथम आनंद होतोय. जय आदिवासी. यापुढे इथून मागे जरी आपण एकत्र आलो नसेल
तर इथून पुढे तुमचं आणि माझं सर्व जमातींचं रक्त एक आहे. या एक रक्ताची भावना, एक डीएनएची भावना एकत्र ठेवून अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याची धमक आपल्या सर्वांमध्ये आहे. आणि हे आपण मेले आईचं रक्त किंवा दूध पेलो नाही म्हणून आपण आदिवासी रक्त आहोत. अन्यायाविरोधात आपण कायमस्वरूपी लढणार आणि आपला न्याय मिळवत राहणार. त्यामुळे ह्या लेण्याद्री देवस्थान ट्रस्टचा मी प्रथम जाहीर निषेध करतो आणि तेथील जे स्थानिक कर्मचारी ज्यांनी अन्याय अत्याचार केला ती सर्व बॉडी निलंबित करून स्थानिक आदिवासींना विश्वासामध्ये घेऊन 5व्या अनुसूचित कायद्यानुसार जे काही गोष्टी असतील आदिवासींना त्यामध्ये प्रथमतः स्थान पाहिजे. ते नसेल तर तुमची बॉडी बरखास्त करा. आणि ज्या डीवायएसपी साहेबांनी आदिवासींना हलक्यामध्ये घेतले आणि त्यांना जाणीवपूर्वक केलेलं षडयंत्र म्हटले, एक स्टंट म्हटले, त्यांचाही मी प्रथम जाहीर निषेध करतो. जय आदिवासी. तरी दमताय तुम्ही दमताय म्हणून हे बाकीचे आपल्याला त्रास देतात. दमायचं नाही कधीच. अरे आपण वाघिणीचं दूध पिलेलं आहोत, हे यांना दाखवायची ताकद आहे आपल्यामध्ये. आपण एवढं लांबून चालत आलो आहोत कशासाठी? आपल्याला न्याय मिळण्यासाठी. आज आपल्या मुलावर जो अन्याय झालेला आहे, आज त्याचं भरलेलं ताट त्यांनी काढून कचऱ्यामध्ये टाकलेले. शोभतं का यांना हे? आज जर आदिवासीच्या पाड्यावर ही लोक आली तर अक्षरशः आदिवासी एवढा माणुसकीचा आहे का त्यांना घोटभर पाणी सुद्धा देतो. दुश्मन असला तरी एवढी माणुसकी आदिवासींमध्ये, आणि आदिवासींवर ही अन्याय करणारी ही लोक कोण? एवढा वारंवार आदिवासींना त्रास दिला जातो. मी प्रथम या सरकारचा जाहीर निषेध करते आणि डीवायएसपी साहेबांना एकच सांगेल, आज जर तुम्ही ज्या पदावर बसला आहात इथं तुम्हाला न्याय सगळ्यांना सेम द्यावा लागतो. इथं कुणी जात बीत बघत नाही, इथं सगळ्यांना एकसारखा न्याय द्यावा लागतो. का नाही देत आमच्या आदिवासी समाजाला कायम? कायम आदिवासी आमच्या समाजाला अत्याचार सहन करावा लागतो, कायम आम्हाला मोर्चे काढावे लागतात. पहिला या डीवायएसपी साहेबांनो जाहीर निषेध करते मी. आणि जे ट्रस्टी आहे त्यांचा तर मुर्दाबादच जाहीर करते. आज त्यांनी आपल्या मुलांना जो अन्याय केलाय तो खरंच न्याय मिळाला नाही तर इथून पुढे ही लोक आपल्याला असेच त्रास देणार आहे. म्हणून आपण एक मूठ करून एक वाजेवर राहून एकत्र येणं गरजेचं आहे. आणि यांना दाखवून द्यायचं आहे का आम्ही आदिवासी समाज, भले आम्ही जंगलामध्ये राहू, डोंगर दऱ्यामध्ये राहू, पण आमच्यात तेवढी ताकद आहे. एवढंच सांगते. जय राघवजी, जय राय ठाकर, जय राणी दुर्गावती. अष्टविनायकापैकी एक गिरिजात्मका लेण्याद्री या ठिकाणी आदिवासी कुटुंबातील एक प्रशांत मोदे याच्यावरती जो वारंवार प्रशांत पालेकरवरती जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायासाठी वाचा फोडण्यासाठी राय ठाकर समाज सेवा संघटना महाराष्ट्र राज्य तसेच जुन्नर तालुका ठाकर समाज संघटना, बिरसा ब्रिगेड अशा बऱ्याचशा संघटना या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आले आहे. तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र भूमीमध्ये जर सदाशिव तामाणे हा नालायक माणूस जर आपल्या जातीपातीचं जर राजकारण करत असेल आणि आदिवासी समाजाच्या मुलाचा अन्न हिसकून घेऊन त्याला जातीवाचक शिवीगाळी करत असेल ना, तर याच्यावरती अॅट्रॉसिटी नाही तर याच्यावरती ना गोळी मारून याला उडवून टाकलं पाहिजे. आज आपले निवेदन मला प्राप्त झालंय. आपलं जे काय म्हणणं आहे मी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडेल आणि या प्रकरणात जे शासन नियमानुसार कारवाई करता येईल ते केली जाईल. गुन्हा दाखल आहे. सदरचा तपास आहे आमची व्यवस्था साहेब करत आहे. पुढील कारवाई ते लवकर करतील. आपण सुद्धा शांतता राखा हेच आमचं म्हणणं आहे.